आपला मार्ग आपणच काढणारी. ती आहे एक ठिणगी अंधाराच्या छातीवर नाचणारी, प्रकाशाचे किरण जीवनात आणणारी. ती आहे एक परंपरा अश्रूंना लपवून कायम असणारी, वादळातही खंबीरपणे उभे राहणारी, वादळातही खंबीरपणे उभे राहणारी. ती आहे एक सावित्री, ज्ञानाची ज्योत तेवत ठेवणारी, कुटुंबातही सर्वांना सांभाळून घेणारी. ती आहे एक लढाऊ जिजाऊ, शौर्याच्या कथा मुलांना कथन करणारी, मुलांच्या संस्कारांना खतपाणी घालणारी. ती आहे सृष्टीचा एक महान मान, तिच्यामुळे मानवजातीची उत्पत्ती होते, सर्व ठिकाणी समानतेचा दीप उजळवते, सर्व ठिकाणी समानतेचा दीप उजळवते. स्त्रीचा सन्मान म्हणजे देशाचा अभिमान. स्त्री हीच तिची ओळख आहे खूप महान, स्त्री ही तिची ओळख आहे खूप महान. आजच्या ह्या दिनी नको फुलांचा वर्षाव दिला, तिला हवे निर्भय आकाश आणि मोकळा श्वास. स्वतः पुरता थोडासा वेळ हवा, कारण ती फक्त ती नाही तर कोणाची माता आहे, भगिनी आहे, भार्या आहे, काठी आहे, मामी आहे, सखी आहे. ती भविष्याची शिल्पकार आहे. शिल्प बनवायचे स्वातंत्र्य तिच्याकडून मिळवून घेऊ नका. इतकेच सांगते आणि एक सांगते की माझा जीवन प्रवास खूप खडतर आहे. आज वयाला 60 पूर्ण होईल सप्टेंबरमध्ये, पण या 60 मध्ये जे अनुभव आहे त्याच्यावरनं मी हे लिहिलेलं आहे. पण मला असं वाटते की सर्व स्त्रियांचा हाच प्रवास असावा. बरोबर आहे? सो थँक्यू. आणि जे पुरस्कारते आले आम्ही मुंबईकर वृत्तपत्र, हे आपला दुसरा वर्षाचा कार्यक्रम आहे. आणि आम्ही मुंबईकर वृत्तपत्र जेव्हा मी चालू केलं तेव्हा मी विचार केला की याच्यामध्ये काय असतं, कसं काय चालू करायचं काय. आणि तो विचार करत करत मी अनेक लोकांचे वृत्तपत्रही साहित्य पाहिले होते की कसं काय नियोजन होऊ शकतं या गोष्टीचं. त्यानंतर मग मी इथे आपले प्रमुख पाहुणे बसले भारत कवितेके, त्यांच्या थोड्याशा मार्गदर्शनामध्ये मी तोही चालू केला. त्यांनी थोडंफार मार्गदर्शन मलाही केलं. त्यानंतर आपले जे DTP ऑपरेटर आहेत अंगद दराडे, आपला ॲक्च्युली पेपर एडिट होऊन बीड मराठवाड्यातून येतो आणि त्यांनी थोडंफार मला मार्गदर्शन केलं. तर या दोघांच्या मार्गदर्शनाने हा आम्ही मुंबईकर वृत्तपत्र आणि हे जे नाव आहे आम्ही मुंबईकर, हे सगळ्यांच्या मुखामुखात भिनभिनलेलं आहे. आम्ही मुंबईकर, आणि जे मुंबईकर असतील ते इथे बसले जे आहेत मुंबईकर, त्यांना माहिती आहे की मुंबईकरांचा दरारा काय असतो आणि दगड काय असतो. कितीही मुंबईमध्ये संकट आले, एवढा हे आलं तरी मुंबईकर कधीच घाबरत नाही. त्यामुळे मग आम्ही मुंबईकर हा नाव परफेक्ट सूट झाला. त्यामुळे मग आम्ही मुंबईकर वृत्तपत्र हे पूर्ण साप्ताहिक पहिलं सुरू केलं जेव्हा मी फक्त रविवारी चालू केला होता. आणि जसे जसे आमचे साहित्यिक वाढत गेले, कवी लेखन वाढत गेले, तर मग विचार केला की आपण हा एका हप्त्याला 2दा गाणं चालू करावं. मग मी बुधवार आणि शनिवार हे 2 वार निवडले. आणि आता सध्या आपले बुधवार आणि रविवार कंटिन्यू पेपर येतात आहे. आणि आपल्या वृत्तपत्राला नेहमी PDF द्वारे सगळ्यांपर्यंत, मुंबईमध्ये नाही, इव्हन मुंबईच्या बाहेर नाही, महाराष्ट्राच्या बाहेर नाही, इंडियाच्या बाहेर नाही, आउट ऑफ कंट्री पण आपला पेपर जातो आहे, ते पण PDF द्वारे. तर याचा आनंद आहे की आम्ही मुंबईकर. आणि 2 वर्ष कसे लगत गेले मला हे कळलं नाही. जसं गौरव इथे म्हणाले की 286 290 चा जो अंक निघाला, आता माझ्या 287 चा निघालाय. आज शनिवार, कालचा 287 चा अंक, म्हणजे 2 वर्ष पूर्ण कंप्लीट झाली असेल माझ्या आम्ही मुंबईकरला. त्यामुळे मलाही अभिमान आहे त्या गोष्टीचा की. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही सगळे साहित्यिक माझ्यावरती विश्वास ठेवून ह्या वृत्तपत्राला पुढे नेत आहे. जसं मी म्हणलं की आउट ऑफ इंडिया पण गेलाय, कारण हे सगळं तुमच्यामुळे झालंय. एक बार तुमच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे, कारण तुम्ही साहित्य दिलं.
कविता दिल्याचे आपले जे काही आपल्या मनातल्या जे भावना आहेत ते तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचवता आणि मी फक्त पुढे पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. आणि आम्ही मुंबईकर वृत्तपत्र आज नावारूपाला आहे, त्यामुळे भरपूर मलाही कुठे ना कुठे एक मान सन्मान अनेक कार्यक्रमांमध्ये मला बोलवलं जातं, कारण एकाच नावावरती आम्ही मुंबईकर वृत्तपत्र. तर यासाठी मला पुढच्याही कार्यासाठी तुमची शुभेच्छा हव्या. तुमचा साथ हवा, तुमचं मला जेवढं सहकार्य आहे ते तुम्ही करता आहात त्याचा हाच विषयच नाही. पण आणि त्याच्या विना आपले सभासदही माझ्या 100च्या वर गेले, यासाठी टाळ्या वाजवा परत. आय थिंक माझ्यामध्ये 130 सभासद झाले. आणि जसं गौरवने सांगितलं की पहिला कार्यक्रम मुंबईमध्ये घेतला, जोगेश्वरी मुंबईमध्ये, तेव्हा आम्ही सगळे जेवढे आम्ही टीम आहेत आम्ही विचार केला की जेवढे सभासदांना सगळ्या सभासदांना 100 पुरस्कार पहिल्या कार्यक्रमात आम्ही प्रदान केले आहेत. तर एवढं बेनिफिट आहे की मला अभिमान आहे की आम्ही पुढच्या लोकांना आम्ही जे आम्ही आता 2026 झाला, 2027ला परत आम्ही मुंबईकर या वृत्तपत्राचा परत कार्यक्रम घेणार आहोत. त्यामध्ये पण जे नवीन सभासद असतील, इव्हन फक्त हे 2 वर्ष आम्ही पुरस्कार असे घेतले, पण पुढच्या वर्ष तुमच्या साहित्यिकेसाठी कवी संमेलन पण असेल. यासाठी हे दोन्ही मिळून ह्या सभा आम्ही मुंबईकरला तुम्ही पुढे न्या आणि मला ही शुभेच्छा द्या की आम्ही असेच आम्ही मुंबईकरला विचार द्या. धन्यवाद. पुढाकार घ्यायचा असतो आणि यायचा असतो. थोडासा उशीर झाला त्याबद्दल पहिल्यांदा क्षमस्व, कारण शेवटी मी पुणेकर आणि पुणेकर उशिरा येतात नाही, पुणेकर पंक्च्युअल असतात. पण काही बाबतीत काय होतं माहिती का, पुणेकरांना भ्रमित केलं जातं. आम्हाला वाटलं काकडे सरांच्या त्या शाळेत कार्यक्रम आहे, आम्ही तिकडे गेलो, आम्हाला हे माहितीच नाही. आम्ही तिथे गेलो, सगळी शांतता, मग तिथून परत रिक्षा करून ही शाळा शोधणं म्हणजे 1 तास घालवलाय मी. 10 वाजल्यापासून फिरतीये, 11 वाजता इथे आली आहे. पण या पुढे तरी निदान थोडीशी काळजी घ्या की अगोदर सांगा नक्की कुठल्या शाळेत, कारण सरांच्या एवढ्या शाळा आहेत त्यामुळे सर निदान कोणी नाही तर तुम्ही तरी आम्ही तुमच्या ग्रुपमध्येच नाही, खरंच नाही, विचारा. ठीक आहे. असो, चालायचंच, या गोष्टी होत राहतील. आम्ही मुंबईकर म्हणजे मी सुद्धा मुंबईकर, बरोबर. कारण म्हणजे तुम्ही विचाराल कसं काय मी मुंबईकर कशी किंवा काय. माझं कला क्षेत्र मुंबई, माझं सांस्कृतिक क्षेत्र मुंबई, सांस्कृतिक राजधानी पुणे असेल तरी सुद्धा आमचे प्रयोग लागतात मुंबईला. आमचं सगळं पडतो. पण मी आहे मूळचा मुंबईकर, मी राहायला सांताक्रूजला आहे आणि आता सध्या माझं पुण्यात वास्तव्य आहे. पण आज मुंबई आणि पुणे यातली मंडळी सगळी इकडे जमलेली आहेत. तर मला असं वाटतं की साहित्य, कला, नाट्य क्षेत्रातील हिरे आणि माणकं माझ्या समोर जायचं असं मला वाटतंय. इतका सुंदर योग आज प्रमोदजींनी उपस्थित करून दिलेला आहे. आणि अर्थातच आज सगळ्या महिलांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. हे वाक्य खरं माझं पहिलं येणं पाहिजे होतं, पण शुभेच्छा त्यामुळे फार महत्वाचं असतं त्यामुळे दिल्या. आणि त्यामुळे सन्माननीय व्यासपीठ अख्खं की मला खूप बरं वाटतं की प्रिया मॅडम, सगळे उपसंपादक, संपादक, सन्माननीय काकडे देशमुख सर असे सगळे या व्यासपीठावर उपस्थित आहे आणि त्यांच्याबरोबर मला इकडे बसण्याची संधी मिळते याचं मला खूप मी भाग्यवान समजतो. आणि एक अनाउन्समेंट करतो छोटी आणि मी थांबतो. माझं नवीन नाटक राम गणेश गडकरी लिखित संगीत एकच कला माझा 10 मार्चला पुण्यामध्ये बालगंधर्वला दुपारी 12 वाजता शुभारंभ आहे. धन्यवाद. आणि त्याच्यानंतर आमचं सांगली कोल्हापूर दौरा आहे आणि त्याच्यानंतर आमचे सलग 10 प्रयोग मुंबईमध्ये.
तर सर्वांनी जरूर 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 उपस्थित राहावं. माझ्याकडनं हे निमंत्रण आहे. नक्की या, आपण नक्की भेटूया. आणि मला खूप आनंद झाला तुम्हाला सगळ्यांना इकडे बघून भेटून. थांबतो. धन्यवाद. काय पंढरपुरात किंवा सोलापूर जिल्ह्यात काही मदत पाहिजे असेल तर आम्ही कायमस्वरूपी आपल्याबरोबर पाठीशी राहून ती मदत पूर्ण करू, मदत देऊ. आणि कार्यक्रमाचं छान नियोजन केलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो. शॉपिंग साठी तिचा असा तो हट्ट, नाही म्हणता मन करतो घट. कणा मला पगार जातो या कुठ, खाऊन पिऊन ती झाली या लट. जय देवी जय देवी जय मेवणी बाई, लगीन करायला केली थोडी महागाई. जय देवी जय देवी. सिरियल पाहण्यात असत बिझी, सारच काम करतो तुझा गदाजी. तळायला लावते वड्यान भजी, लय डेंजर आहे ग बहीण तुझी. जय देवी जय देवी जय मेवणी बाई, लगीन करायला केली थोडी महागाई. जय देवी जय देवी. तेलकट खाऊन ती पडली आजारी, जा म्हण तरी जात नाही माहेरी. तुला बोलवलं तिनं आमच्या घरी, राहा इथे जाऊ नको माघारी. जय देवी जय देवी जय मेवणी बाई, लगीन करायला केली थोडी महागाई. जय देवी जय देवी. नेहमी असतो तिचा माझ्यावर डोळा, बैलासारखा माझा करती ती पोळा. भांडण करून गाव करती गोळा, हुकला गसमती स्वतः घेऊन गिळा. जय देवी जय देवी जय मेवणी बाई, लगीन करायला केली थोडी महागाई. जय देवी जय देवी. तुझ्या समोर होती लाडीन गोडी, अधून मधून मात्र काढते खोडी. सासूकडे नेहमी करते काळी, तरी अशी आहे आमची सुंदर जोडी. जय देवी जय देवी जय मेवणी बाई, लगीन करायला केली थोडी महागाई. जय देवी जय देवी. धन्यवाद. बाप गेल्यानंतर जगायचं होतं खूप काही. अहो जगायचं होतं खूप काही, पण ते राहूनच गेलं. बाप माझा गेल्यानंतर जबाबदारीचं ओझं खांद्यावर आलं. बाबा तुमच्या जाण्याने आनंदाचे क्षण हे सर्वच कसे हुकले, लिहिता तुमच्यासाठी डोळे आज पाणावले. आठवणींनी तुमच्या मला रोजच कसे छळले. अहो आठवणींनी तुमच्या मला रोजच कसे छळले. तुमच्यासाठी हृदय आज माझे हळहळले. बाबा तुमच्या विना सर्व भान माझे हे गेले. बाबा तुमच्या विना सर्व भान माझे हे गेले. बाप गेल्यानंतर लेकर पोरके पोरके झाले. घरदार हे आपलं तुमच्या विना सुने सुने झाले. घरदार हे आपलं तुमच्या विना सुने सुने झाले. तुम्ही गेल्यानंतर दुःखाचे चटके फार गोळाले. तुम्ही गेल्यानंतर दुःखाचे चटके फार गोळाले. धन्यवाद. आज महिला दिनानिमित्त मी ही कविता सादर करते. कवितेचं शीर्षक स्त्री शक्ती. सृजन शक्तीचा अविभाज्य घटक आहे ती, दैवी शक्तीची परिपूर्ण जाणीव आहे ती. कधी दुर्गा तर कधी जगदंबेचा अवतार भासते ती. मानव जीवनाला लाभलेला खरा आधार आहे ती. मानव जीवनाला लाभलेला खरा आधार आहे ती. जिजाऊंच्या रूपात स्वराज्याची मार्गदर्शक बनली ती. काही लेकरासाठी कडा उतरून हिरकणी शोभली ती. जनतेच्या रक्षणासाठी कधी झाशीची राणी होऊन लढली ती, तर कधी दंड देवता होऊन हत्तीच्या पायदळी लेखास तुडवून अहिल्या झाली ती. तर कधी दंड देवता होऊन हत्तीच्या पायदळी लेखास तुडवून अहिल्या झाली ती. सावित्री होऊन सरस्वती देवीची मूर्तिमंत प्रतीक बनली ती. सावित्री होऊन सरस्वती देवीची मूर्तिमंत प्रतीक बनली ती. अनाथांची माय होऊन मातृत्वाचे उदर बनली ती. कधी अंतरिक्षात भ्रमंती करून कल्पनेच्या पलीकडे गेली ती. तर कधी गणितीय वलयाच्या शृंखला विस्तारत गेली ती. तर कधी गणितीय वलयाच्या शृंखला विस्तारत गेली ती. भावनिक जाणीवा सांभाळून स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व विणत गेली ती. परोपरीने स्वतःला सक्षम बनवून सबला ठरू लागली ती. अन्यायाला वाचा फोडत आक्रोशाचा नायनाट करणारी नवदुर्गा शोभली ती. पुरुष जातीच्या मनावर थैमान घालणारी सौंदर्याची व्याख्या ठरली ती. पुरुष जातीच्या मनावर थैमान घालणारी सौंदर्याची व्याख्या ठरली ती. समस्त
सृष्टीच्या निर्मितीचा पाया बनली ती. सूर्यकिरणाप्रमाणे तळपणारी प्रखर वीज शोधली ती. युगानुयुगे कळणार नाही अशी व्याप्ती ठरली ती. मानव जातीच्या कल्याणाकरिता नारी म्हणून अवतरली ती. मानव जातीच्या कल्याणा नारी शक्ती ठरे महान, मेहनतीच्या परिसाने सर्व क्षेत्री मिळवी मान. मेहनतीच्या परिसाने सर्व क्षेत्री मिळवी मान. समजू नका कमजोर तिजला नाही ती अबला नारी. समजू नका कमजोर तिजला नाही ती अबला नारी. शिक्षणाची मशाल हाती घेई उंच नभी भरारी. शिक्षणाची मशाल हाती घेई उंच नभी भरारी. पाऊल खुणा या सावित्रीच्या नाद उमटला मंदिरात. पाऊल खुणा या सावित्रीच्या नाद उमटला अंबरात. नारी ही पुरुषाला भारी परिस जणू तिच्या हातात. नारी ही पुरुषाला भारी परिस जणू तिच्या हातात. परिस जणू तिच्या हातात. धन्यवाद. तेवढं थोडंच आहे, कारण महाराष्ट्रातील साहित्यिकांना, पत्रकारांना, गौरवित पत्रकारांना त्यांनी संधी उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामुळं प्रमोद सूर्यवंशी सरांचं आभार मानतो आणि मी एक माझी छोटीशी कविता सादर करतो. कवितेचं नाव आहे मरण कसं सुंदर असावं. मरण कसं सुंदर असावं, क्षणात सगळं संपून जावं. आपला कोणावरही भार नसावा, कुणाला आपल्यामुळे त्रास नसावा. मरण कसं सुंदर असावं, क्षणात सगळं संपून जावं. आपला कोणावर भार नसावा, कोणाला आपल्यामुळे त्रास नसावा. ऑक्सिजन, सलाईन, गोळ्या, दवा. ऑक्सिजन, सलाईन, गोळ्या, दवा. दुःख वेदना नातेवाईकांचा थवा. दुःख वेदना नातेवाईकांचा थवा. सगळे कसे विचित्र वाटते, रुग्णालयातील मरण नको वाटते. प्रश्न प्रत्येकाचा आता कसा आहे. प्रश्न प्रत्येकाचा आता कसा आहे. पर्याय नाही म्हणतो ठीक आहे. पर्याय नाही म्हणतो ठीक आहे. माहीत नाही कधी जायचे, आता फक्त वाट पाहायचे. बेडवर पडून छतावरील पंखा पाहतो. बेडवर पडून छतावरील पंखा पाहतो. ठिबकणारे सलाईन पाहून विचार करतो. ठिबकणारे सलाईन पाहून विचार करतो. डॉक्टर तपासून थोडासा धीर देतात. डॉक्टर तपासून थोडासा धीर देतात. तरी पण मरणाचे भास होतात. तरी पण मरणाचे भास होतात. मागे पाहते फिरून फिरून मन. मागे पाहते फिरून फिरून मन. कोणाचे होईल आता आपले धन. कोणाचे होईल आता आपले धन. नको मरणा थोडी थोडी भीती दाखवू. नको मरणा थोडी थोडी भीती दाखवू. वेदनेला दुःखाला नको ताण देऊ. धन्यवाद. शिवाजी अजून जिवंत आहे. स्वराज्य दरबारी धारकरी आम्ही, रयतरक्षण हा शिवधर्म आमचा. स्वराज्य दरबारी धारकरी आम्ही, रयतरक्षण हा शिवधर्म आमचा. पेटवून विचारांची शिवज्योत पराक्रमी. पेटवून विचारांची शिवज्योत पराक्रमी. पराक्रमी परश्री आईचा मन शिकवतो राजा आमचा. नमस्कार, मी राजीव गौरव पुंडे कविता सादर करतोय. शिवाजी अजून जिवंत आहे. शिवाजी कोण होता सांगण्यासाठी. शिवाजी कोण होता सांगण्यासाठी प्रेक्षकगृहातून रंगमंचावर चढताना. शिवाजी कोण होता सांगण्यासाठी प्रेक्षकगृहातून रंगमंचावर चढताना मी सांगून ठेवले स्वतःला आदिलशाही कुतुबशाही सरंजामशाही सरली. आदिलशाही कुतुबशाही सरंजामशाही सरली. राजेशाहीचाही काळ गेला तरीही संसदीय लोकशाही शिवाजी अजून जिवंत आहे. गडकोट महिमा भरता आहे. गडकोट महिमा भरता आहे. प्रत्येक जण नव्याने शिवभक्त बनतो आहे. गडकोट महिमा भरता आहे. प्रत्येक जण नव्याने शिवभक्त बनतो आहे. येथे शिवजयंतीला राडा करूचे वाक्यानं दरवर्षी 19 फेब्रुवारी असते आहे. ताशांचा कडकडाट आणि ढोलाच्या प्रत्येक नादावर भगवा झेंडा फडकतो आहे. कारण शिवाजी अजून जिवंत आहे. गाडीची खोपडी बोटातली अंगठी हातातलं कडं. गाडीची खोपडी बोटातली अंगठी हातातलं कडं. तत्सम प्रतीकांचा देखावा थाटाना नसतो आहे. फेसबुकची पोस्ट
व्हॉट्सअपचा डीपी राजांच्या नावाने असतो आहे, कारण शिवाजी अजून जिवंत आहे. फक्त याच देखाव्याच्या गोष्टींसाठी शिवाजी दिसतोय स्वराज्यात. पण फक्त याच देखाव्याच्या गोष्टींसाठी शिवाजी दिसतोय स्वराज्यात. पण प्रेक्षकगृहातून रंगमंचावर उतरताना प्रश्न पडतो, शिवाजी जिवंत आहे. पण प्रेक्षकगृहातून रंगमंचावर उतरताना प्रश्न पडतो, शिवाजी जिवंत आहे. अरे चिमुकली कळी छाटली जाते. अरे चिमुकली कळी छाटली जाते. तरुणांची स्थानांवर नजर घेते. घरातून बाहेर पडताना आया बहिणींना सुरक्षिततेचा प्रश्न सतावतोय. कधी गल्ली, कधी मशीद, कधी देवात सामूहिक बलात्कार होतोय. तेव्हा प्रश्न पडतो, शिवाजी जिवंत आहे. रक्ताचं पाणी करून मिळवलेले राजांचे किल्ले, रक्ताचं पाणी करून मिळवलेले राजांचे किल्ले बुरजावारल्या नावांनी बाटल्यांच्या काचांनी बाटलेले पाहतोय. की रक्ताचं पाणी करून मिळवलेले राजांचे किल्ले बुरजावारल्या नावांनी बाटल्यांच्या काचांनी बाटलेले पाहतोय. संवर्धनाचा विचार सोडून सरकार नवीन मार्गांचा विचार करते. तेव्हा प्रश्न पडतो, शिवाजी जिवंत आहे. अरे शिवाजी अजून जिवंत आहेच. अरे शिवाजी अजून जिवंत आहेच. रयतेच्या मनामनात, रयतेच्या घराघरात, शिवभक्तांच्या सळसळत्या रक्तात, मायभूमीच्या तनात, सह्याद्रीच्या दारापुऱ्यात, स्वराज्याच्या पाऊलखुणात शिवाजी अजून जिवंत आहे. शिवाजी अजून